आणि यानंतर आता घेऊयात टॉप 9 राजकीय बातम्यांचा आढावा। माझ्यावरील आरोपांकडे मी दुर्लक्ष केलं, खरा गद्दार आणि खरा खुद्दार कोण हे महाराष्ट्रानं दाखवून दिलंय। व्याभिचार, स्वैराचार आणि सुपारी घेऊन बोलण्याचं काम सुरू आहे। बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये कुणाल कामराच्या गाण्यावर शिंदेंची प्रतिक्रिया। सामनामधून कुणाल कामराच्या गाण्याच्या मुद्द्यावरून आता सरकारला पुन्हा डिवचलं। कामराचं गाणं अग्रलेखात छापत शिंदेंसोबत फडणवीसांना सुद्धा डिवचलं। दरम्यान कामरा प्रकरणात शिंदे पुरते बदनाम झालेत। सामनातून हल्लाबोल। अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर इतरांवर वैयक्तिक हल्ले करण्यासाठी केला जाऊ शकत नाही। कुणाल कामराच्या शिंदेंवरील गाण्यानंतर आता योगी आदित्यनाथ यांची टीका। राष्ट्रवादीच्या घड्याळ पक्ष चिन्हावरील सुनावणी पुन्हा लांबणीवर, तर घड्याळ चिन्हावर सर्वोच्च न्यायालयामध्ये काल सुद्धा सुनावणी नाहीच। वेळेअभावी सुनावणीच होऊ शकली नसल्यामुळे पक्ष आणि चिन्हाचा फैसला आता पुन्हा लांबणीवर। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस। विरोधी पक्षनेत्याची निवड होणार का हे पाहणं आज महत्त्वाचं। संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज पहिली सुनावणी। बीड सत्र न्यायालयामध्ये आज पहिली सुनावणी होणार। सुनावणीला सरकारी वकील उज्ज्वल निकम उपस्थित राहणार। ठाकरेंच्या शिवसेनेतील स्नेहल जगताप या आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार। आज दुपारी 12:30 वाजता त्यांचा पक्षप्रवेश होणार। सांगली जिल्ह्यामध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का। जिल्हाप्रमुख संजय विभूते शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार, तर आज एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मुंबईत त्यांचा पक्षप्रवेश होणार। संजय विभूतेंसोबत असंख्य कार्यकर्ते सुद्धा प्रवेश करणार। एक नेपाळी महाराष्ट्रात शाल घालून फिरतोय। त्यांना वाटतंय की माझ्यामुळेच महाराष्ट्रामध्ये हिंदू धर्म टिकू नये। विधान परिषदेमध्ये अनिल परब यांची मंत्री नितेश राणेंवर घणाघाती टीका।